नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेटगुरु या युट्यूब चॅनलवरती। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिरबॅक या कंपनीच्या लिक्विड ब्रोटॉन या औषधाबाबत माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, या लिक्विड ब्रोटॉनचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा, या लिक्विड ब्रोटॉनच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात, सोबतच या औषधाचा जो डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये किती व कसा द्यायचा, याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर त्या नक्की कळवा। सोबतच कमेंट बॉक्समध्ये जे हाईपचे ऑप्शन आलेले आहे त्यावरती सुद्धा नक्की क्लिक करा। पशुपालक मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या सर्व पशूंमध्ये आपल्याला खूप सारे जे आजार आहेत ते आपल्याला पाहायला मिळत असतात। परंतु पशुपालक मित्रांनो, या आजारांमध्ये आपल्याला सर्वात पहिले जे लक्षण आहे तर ते म्हणजे आपल्याला आपल्या पशूंची जी भूक आहे तर ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते। पशुपालक मित्रांनो, यामध्ये मग आपण आपल्या पशूंमध्ये सुरुवातीला भूकवाढीचे जे औषध असतील त्याचा वापर करतो, किंवा पशुपालक मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्यापैकी बऱ्याचशा पशुपालकांनी आपल्या गोठ्यावरती या लिक्विड ब्रोटॉनचा वापर नक्कीच केलेला असेल। या औषधाचे जे रिझल्ट आहेत ते देखील आपल्यापैकी बऱ्याचशा पशुपालकांनी घेतलेलेच असतील। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या लिक्विड ब्रोटॉनचा जो वापर आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा, या औषधाचा आपल्याला काय फायदा होतो, याबाबतची जी संपूर्ण माहिती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, लिक्विड ब्रोटॉन या औषधामध्ये आपल्याला लिव्हर फ्रॅक्शन दिलेले आहे, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट दिलेले आहे, निकोटिनिक ऍसिड दिलेले आहे, इथेनॉल दिलेले आहे, अल्कोहोल दिलेले आहे। पशुपालक मित्रांनो, लिक्विड ब्रोटॉन या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो। यामध्ये पशुपालक मित्रांनो, आपली गाई असेल, म्हैस असेल, शेळी, मेंढी, आपले बोकड, आपले गाभण पशु, या सर्व पशूंमध्ये हे जे औषध आहे ते अगदी सेफ आहे आणि या औषधाचा जो रिझल्ट आहे तो देखील खूप चांगला आहे। पशुपालक मित्रांनो, लिक्विड ब्रोटॉन या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंची भूक कमी झालेली असेल, किंवा पशुपालक मित्रांनो, आपले जे पशु आहेत ते चारा कमी खात असतील तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण या लिक्विड ब्रोटॉनचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक आहे ती वाढवण्यासाठी, सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना चारा खाण्यासाठी या लिक्विड ब्रोटॉनचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, लिक्विड ब्रोटॉन या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचे आजार झालेले असतील, यामध्ये पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये प्रोटोझोल इन्फेक्शन असतील, किंवा आपल्या पशूंमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन असतील, किंवा पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर व्हायरल आजार जरी झालेले असतील तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपले पशु चारा कमी खात असतात। त्यामुळे आपण या सर्व आजारांमध्ये देखील आपले पशु चारा कमी खात असल्यावर लिक्विड ब्रोटॉन या औषधाचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढ होण्यासाठी, त्यांना चारा खाण्यासाठी या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते। तसेच पशुपालक मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर चारा बदल झाल्यामुळे किंवा वातावरण जर बदल झालेला असेल तर त्या ठिकाणी जर आपल्याला आपल्या पशूंची भूक कमी झालेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड ब्रोटॉनचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये चारा खाण्यासाठी नक्कीच चांगले फायदे लिक्विड ब्रोटॉनचे पाहायला मिळतात। पशुपालक मित्रांनो, लिक्विड ब्रोटॉनचा दुसरा जो फायदा आहे तर तो म्हणजे या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंची वजनाची जी वाढ आहे ती जर चांगल्या प्रकारे होत नसेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड ब्रोटॉनचा वापर करू शकतो। पशुपालक मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचे आजार झाल्यावरती आपल्या पशूंचे जे वजन आहे तर ते कमी झालेले असते। त्या ठिकाणी आपण जर या लिक्विड ब्रोटॉनचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी या लिक्विड ब्रोटॉनचा आपल्याला चांगला फायदा होतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्यापैकी बरेचसे जे पशुपालक आहेत ते शेळ्या मेंढ्या त्यांचे जे संगोपन आहे तर ते करत असतील, तर त्यांच्यामध्येही जर पशुपालक मित्रांनो आपल्याला त्यांच्या वजनवाढी संबंधी कुठल्याही समस्या असतील, कुठल्याही कारणास्तव त्यांचे वजन वाढत नसेल तर त्या ठिकाणी आपण जर या लिक्विड ब्रोटॉनचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो, आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये, त्यांच्या करडा कोकरांमध्ये, त्यांच्या बोकडांमध्ये त्यांची जी वजनाची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या लिक्विड ब्रोटॉनचा आपल्याला चांगला फायदा होतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, लिक्विड ब्रोटॉन या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेस त्यांचे जंत निर्मूलन करता तर त्यानंतर देखील पशुपालक मित्रांनो, आपण जर या लिक्विड ब्रोटॉनचा वापर केला
तर पशुपालक मित्रांनो, त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी, सोबतच आपल्या पशूंचे जे वजन आहे ते चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी या लिक्विड ब्रोटॉनचा आपल्याला चांगला फायदा होतो. त्यामुळे पशुपालक मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या पशूंचे जंतनिर्मरण करणार, तर त्या ठिकाणी आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसानंतर या लिक्विड ब्रोटॉनचा वापर करून पहा, आपल्याला नक्कीच चांगले फायदे या ब्रोटॉन औषधाचे पाहायला मिळतील. त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, लिक्विड ब्रोटॉन या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना लिव्हर संबंधित कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो. पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर लिव्हर संबंधित समस्या आल्या तर बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये लिव्हर डॅमेजच्या या अडचणी आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, आपण जर या लिक्विड ब्रोटॉनचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो, आपल्या लिव्हरच्या ज्या डॅमेज सेल आहेत त्यांना नवीन तयार करण्यासाठी देखील या लिक्विड ब्रोटॉनमुळे आपल्याला चांगला फायदा होतो. त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, लिक्विड ब्रोटॉन या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पोटासंबंधित कुठलेही आजार झालेले असतील, यामध्ये आपल्या पशूंमध्ये जुलाब होत असतील किंवा वारंवार फुगण्याच्या समस्या येत असतील, किंवा पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे पचन आहे तर ते व्यवस्थित होत नसेल, तर पशुपालक मित्रांनो, त्या ठिकाणी आपण जर या लिक्विड ब्रोटॉनचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये या ज्या पोटासंबंधित सर्व समस्या आहेत तर त्या ठीक करण्यासाठी देखील या लिक्विड ब्रोटॉनमुळे आपल्याला चांगली मदत होते. पशुपालक मित्रांनो, लिक्विड ब्रोटॉन या औषधाच्या वापराबद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे, आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांची भूक कमी झालेली असेल, आपल्या पशूंमध्ये पोटासंबंधित कुठलेही आजार झालेले असतील, किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरियल, व्हायरल, प्रोटोझोल हे इन्फेक्शन झालेले असेल, या सर्व ठिकाणी आपल्या पशूंमध्ये चारा कमी खाण्याच्या समस्या आल्या असतील, त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करू शकतो. सोबतच आपल्या पशूंमध्ये जर त्यांचे वजन चांगल्या प्रकारे वाढत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण लिक्विड ब्रोटॉन या औषधाचा वापर करू शकतो. पशुपालक मित्रांनो, लिक्विड ब्रोटॉन या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो, या औषधाचा डोस आपण आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये वापरणार असाल तर त्या ठिकाणी आपण 50 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर 10 दिवस आपल्या पशूंमध्ये करू शकतो. त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपण जर या औषधाचा वापर आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण 5 ते 10 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे जास्तीत जास्त 10 दिवस या औषधाचा वापर करू शकतो. पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड ब्रोटॉन या औषधाची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारची शंका असली तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.